सध्या जत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणुकीची लगबग सुरू आहे। सदरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष या पदासाठी अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार आहे। गेले 1990 पासून मी ओबीसी संघटनेचं काम करतो। ओबीसी संघटनेचं काम करत असताना गोरगरीब लोकांना दाखले मिळवून देणे, त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणे, अशी बरीचशी मी कामं ओबीसी समाजाच्या माध्यमातून केलेली असून साधारणतः 1995ला ओबीसीचा भव्य मोठा मोर्चा सांगलीत आयोजित करण्यात आला होता। त्यावेळेला मी हजारो ओबीसी बांधव त्या सदरच्या मेळाव्यात नेले होतो। त्यानंतर दिल्लीला एक मेळावा झाला होता, त्या ठिकाणी सुद्धा शेकडो कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते मेळाव्याला गेले होते। तसेच 2005-06 साली ज्यावेळेला जतमध्ये भीषण दुष्काळ पडला, शासनाचे टँकर ज्या ठिकाणी जात नाहीत त्या गल्लीबोळामध्ये मी माझ्या स्वतःच्या टँकरमध्ये टाकी घालून गेली 1 वर्ष ते 1.5 वर्ष मी मोफत पाणी पुरवठा या जत शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी केलेला असून 2016 मध्ये मी बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून 2016 पासून आजपर्यंत 7 ते 8 हजार बांधकाम कामगार बंधू भगिनींना मी जत शहरामध्ये विविध या योजनेतील विविध लाभ मी देण्यासाठी शासनाच्याकडून मी प्रयत्न केलेले असून त्या सर्वांना मी भरपूर लाभ वगैरे दिलेला आहे। त्याचबरोबर 2020, 21, 22 कोरोनाच्या काळामध्ये मी अब्दुल काबळे, आसिफ मकानदार, राजाबाई नगारजी आम्ही 4-5 जण मिळून प्रथम सुरुवात आम्ही किट वाटपाची आम्ही केली। ज्या ठिकाणी गोरगरीब लोक आहेत, सर्व व्यवहार बंद होते, त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा कुटुंबांना किटच्या माध्यमातून आम्ही सहकार्य केलेलं आहे। तसेच ह्या जत शहरामधील ओबीसी बांधव, बहुजन चळवळीतले कार्यकर्ते, बहुजन चळवळीतले बंधू भगिनी, ओबीसी बंधू भगिनी, बांधकाम कामगार बंधू भगिनी यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी सदरची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढविणार आहे। तरी मला सर्व बंधू भगिनींनी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे।